पवार यांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावरती एक मोठी जबाबदारी आली आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्री उत्पादन शुल्काचं खातं पक्षाची जबाबदारी देखील सुनेत्रा पवार यांच्यावरतीच आहे। अजित पवार जेवढ्या उत्तम पद्धतीने राजकारण करत होते तेवढाच त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा होता। अजित पवार दर आठवड्याला जनता दरबार घ्यायचे, लोकांच्या समस्या जाणून घ्यायचे। आता हीच परंपरा सुनेत्रा पवार यांनी देखील कायम ठेवली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। देविदास राखुंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। देविदास, एकीकडे आपण बघतोय दादांच्या पावलावर पाऊल ठेवलेलं आहे सुनेत्रा वहिनींनी, कशा पद्धतीने आजच्या या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय? प्रज्ञा, आपण बघतोय की आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा पहिलाच जनता दरबार पार पडतोय। बारामतीमधील सहयोग निवासस्थानी काही मिनिटांपूर्वी सुनेत्रा पवार दाखल झालेत आणि माझ्या पाठीमागची ही दृश्य दाखवतो। सर्व लोक जे आहेत ते आपापल्या अडचणी घेऊन सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। त्यांच्याशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करूया। काय सांगाल मला, कुठून आलेला आहात आणि काय अपेक्षा आहेत आजच्या जनता दरबारमध्ये? आम्ही मूळचे बारामतीचेच आहोत। गेल्या 25-30 वर्षापासून आदरणीय अजितदादा, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या संपर्कात आम्ही आहोत। दादांच्या कामाची पद्धती ज्या प्रकारे आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सुनेत्रा वहिनी चांगल्या पद्धतीने काम करतील ही आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे। अशा कामाच्या बाबतीत सामान्य कामापासून ते मोठ्या पदापर्यंत कुठलीही कामं असो, दादांचा कामाचा तडाखा चांगला होता। तशाच पद्धतीने सुनेत्रा वहिनी देखील कामाला चांगल्या प्रकारे अंमलबजावणी देतील ही आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे। तुम्ही कधीपासून या ठिकाणी जनता दरबारला येत होता आणि आज सुनेत्रा वहिनींचा पहिलाच जनता दरबार या ठिकाणी पार पडतोय? कोणतं काम घेऊन आलाय, कुठून आलाय किंवा काय? मी बारामती शहरातूनच आलोय। गेली 25 वर्ष मी दादांच्या संपर्कात आहे। म्हणजे राष्ट्रवादीचा पहिला युवकची शाखा मी स्थापन केली होती, त्यावेळेपासून कार्यकर्ता म्हणून काम करतोय। माझं कोणतंही काम नाही, परंतु मी प्रत्येक वेळी दादा असतील तर मी उपस्थित असायचो, प्रत्येक कार्यक्रमाला शनिवारी रविवारी असायचो। त्याच पद्धतीने आताही आलोय सुनेत्रा वहिनींना म्हणजे सपोर्ट करण्यासाठी किंवा साथ देण्यासाठी। इथून पुढच्या काळात जसं दादांसाठी काम केलं तसंच वहिनींसाठी काम करण्यासाठी इथं आलोय। बाकी काय, खरंच अजित पवार यांच्या निधनानंतर हा जनता दरबार सुरू होणं किती महत्वाचं होतं, कारण यापूर्वी आपण बघितलं की अनेक लोक अजित पवार यांकडे आपली छोटी मोठी कामं घेऊन येत होते आणि अजित पवार तात्काळ ती कामे मार्गी लावत होते। खरं तर यात खंड पडेल की काय अशी शंका होती, मात्र आज पुन्हा सुनेत्रा पवार यांनी तोच अजित पवार यांचा कामाचा झपाटा सुरू केल्याचं पाहायला मिळतं। त्याच्याबद्दल अभिमानच आहे। वहिनींनी जे पहिलं जनता दरबार घेतलं त्याबद्दल मी मनापासून मला अभिमान आहे आणि आनंद आहे। असंच चांगल्या बारामतीतील महाराष्ट्रातील सर्व लोकांची कामं चांगल्या पद्धतीने मार्ग लावतील अशी मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द म्हणून। प्रज्ञा, आपण बघतोय की प्रत्येक जण या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी आलेला आहे। ज्या पद्धतीनं अजित पवार या ठिकाणी आपलं जनता दरबार घेत होते आणि लोकांचे प्रश्न तात्काळ समजून घेऊन ते तिथेच मार्गी लावण्याचा प्रयत्न करत होते, अगदी त्याच पद्धतीनं सुनेत्रा पवार या देखील आता त्याच पावलावरती चालण्याचा प्रयत्न करताना आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आता सध्या सुनेत्रा पवारांचा जनता दरबार देखील या ठिकाणी सुरू आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी देविदास।